हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मी आहे एके आणि मित्रांनो वाय.टी करंट अफेअर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो एस.एस.सी. जी.डी.बद्दल, त्यानंतर पोलीस भरती असेल, त्यानंतर महाराष्ट्रातली कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल तर मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला माहिती भेटावी अशा प्रयत्नातून आपण ही यूट्यूब चॅनल चालवत असतो. तर मित्रांनो आज आपल्याला चर्चा करायची आहे बघा एस.एस.सी. जी.डी. 2024 महाराष्ट्राबद्दल चर्चा करायची आहे. मागच्या वर्षी किती कट ऑफ गेला होता, त्यानंतर यावर्षी तुम्हाला ग्राउंडला किती कट ऑफ लागणार आहे, त्यानंतर मेडिकलचा कट ऑफ वगैरे असणार आहे, त्यानंतर तुमचा नॉर्मलायझेशन स्कोर किती असणार आहे, त्यानंतर कुणाला किती मार्क वाढतील आणि मित्रांनो फिजिकल कोणत्या महिन्यामध्ये होईल हे सगळे आपण चर्चा एस.एस.सी. जी.डी.बद्दल करणार आहोत. जर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तिथं मित्रांनो मी वेगवेगळी अपडेट असते नवीन ती मित्रांनो टाकत असतो. तर मित्रांनो टेलिग्रामची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथं. तर मित्रांनो बघा आपण आपल्या मूळ व्हिडिओला सुरुवात करू आणि त्यापूर्वी मी इतर वेळेला मित्रांनो बाकीच्या विद्यार्थ्यांचे सुद्धा नॉर्मलायझेशनचे स्कोर चेक करून दिलेले आहेत. त्यापैकी एक मी इथं आणलेला आहे. तर मित्रांनो हे बघा रँक IQ म्हणून एक ॲप्लिकेशन आहे. तर मित्रांनो बघा हे रँक IQ ॲप्लिकेशन तुम्हाला गुगलवर भेटेल. तर मित्रांनो बघा ह्याची माहिती मी गुपित ठेवलेली आहे. तर मित्रांनो हा SC कास्टचा मुलगा आहे बघा आणि त्याचा रॉ मार्क्स मित्रांनो किती आहेत बघा 94 एवढे मार्क्स आहेत त्याला आणि नॉर्मलायझेशन करून मित्रांनो 114 एवढे मार्क त्याचे झालेले आहेत. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये मेरिट हे आपलं कमी लागत असतं. तर मित्रांनो मी तुम्हाला आधीच क्लिअर केलं आहे, ज्यांना 90+ मार्क आहेत त्यांनी फिजिकलची तयारी चालू करावी. तरीसुद्धा मित्रांनो मुलं आपल्याला मेसेज करतात आणि मित्रांनो आपण त्यांना रिप्लाय द्यायचं काम करतो, कारण आपलं ते कामच आहे. माझं यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो, त्यामुळे मला तुम्हाला रिप्लाय देणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो हे बघू शकता तुम्ही 114. तर मित्रांनो यामध्ये बघा जवळजवळ 20 मार्क प्लस झालेले आहेत. आता मित्रांनो या ॲप्लिकेशनबद्दल जर सांगायचं झालं तर मित्रांनो 2022, 2021 आणि 2020 क्षेत्रामध्ये भरती झालीत एस.एस.सी. जी.डीच्या. तर मित्रांनो त्यांचा असा सल्ला आहे आणि माझा पण असा सल्ला आहे, रँक IQ मित्रांनो बरोबर तुम्हाला परफेक्ट नॉर्मलायझेशन करून देतं आणि मित्रांनो यामध्ये काही चुकीचं नाही आहे. तर फक्त बघा 1 ते 2 मार्क तुम्ही इकडे तिकडे करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला नॉर्मलायझेशनचा स्कोर तुम्हाला जर चेक करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ॲप्लिकेशनची लिंक किंवा या वेबसाईटची लिंक तुम्हाला मी दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता मित्रांनो राहिला प्रश्न कुणाची किती मार्क वाढणार आहेत. तर बघा आता मी तुम्हाला सांगितलं ज्यांना 90+ मार्क आहेत ते SC असतील, OBC असतील किंवा ओपनमध्ये असतील. तर मित्रांनो बघा त्यांनी फिजिकलची तयारी चालू करायची आहे. आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्हाला ग्राउंडला कट ऑफ किती लागणार आहे 2024ला, त्यामध्ये काय फरक पडणार आहे आणि का फरक पडणार आहे हे पण आपल्याला बघायचं आहे. तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला समजली असेल तर पुढच्या व्हिडिओकडे आपण वळू. तर मित्रांनो बघा 2023मध्ये बघा ग्राउंडसाठी मेलचा कट ऑफ किती लागला होता, म्हणजे पुरुषांच्यासाठी कट ऑफ किती लागला होता. तर मित्रांनो बघा EWS कॅटेगरीसाठी बघा 90.37 एवढा कट ऑफ लागलेला होता. आता बघा OBC 90.81, SC बघा 83.18 आणि ST मित्रांनो बघा 79.10. तर मित्रांनो हा आहे पुरुषांचा कट ऑफ. तर स्त्रियांचा सुद्धा आपण बघणार आहोत, पण ते पुढे घेतलेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळणार आहेत. तर मित्रांनो बघा आता 2024साठी आपण चर्चा करू. तर मित्रांनो बघा आता तुम्ही म्हणणार सर एवढा हा कट ऑफ 95 तुम्ही नेला आहे, एवढा कसा काय लागेल. तर मित्रांनो बघा 2023मध्ये 48,000 एवढ्या जागा होत्या तर आणि आता मित्रांनो 26,000 एवढ्या जागा आहेत. तर मित्रांनो जागेमध्ये पण फरक आहे. त्यानंतर तुमचं निगेटिव्ह मार्किंग मित्रांनो 104 होतं 2023मध्ये, आता मित्रांनो 108 आहे. त्यामुळे मित्रांनो कट ऑफमध्ये तर 100% फरक पडणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोर आहे ते तर होणारच आहेत. तर मित्रांनो जे मुलं नवीन आहेत त्याने मित्रांनो मी एवढा कट ऑफ सांगितला. तर मित्रांनो आपण जर यामध्ये बसत नसाल तर मित्रांनो तुम्ही पुढच्या एस.एस.सी. जी.डीची तयारी करू शकता. मी तुम्हाला 100% सांगतो मित्रांनो याच्यापेक्षा कट ऑफ खाली येणार नाही. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही तर बघा इथं 95 एवढा कट ऑफ लागेल EWSचा 2024 ग्राउंडसाठी. OBCमध्ये बघा 93 एवढा कट ऑफ लागेल, SCमध्ये बघा 85 आणि STमध्ये बघा 83 एवढा कट ऑफ लागेल. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं कारणं पण दिलीत कट ऑफ वाढण्याचं कारण काय. तर मित्रांनो मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे ज्यांना 90+ मार्क आहेत त्यांचे नॉर्मलायझेशन करून मिनिमम मित्रांनो 13, 10 किंवा 9 किंवा 6 एवढे मार्क तुम्हाला मित्रांनो वाढणार आहेत. तर मित्रांनो ते शिफ्ट वाईज असतं, कोणती शिफ्ट हार्ड गेली, कोणती शिफ्ट मीडियम आहे, त्यानंतर कोणती शिफ्ट इझी आहे. तर मित्रांनो हा जो विद्यार्थी तुम्हाला मी मागे जे सांगितलं तर मित्रांनो 94 स्कोर आहे. तर 6 तारखेला बघा 6/3/2024मध्ये त्याची शिफ्ट होती आणि मित्रांनो त्याचा स्कोर आहे बघा 98, त्याचे 16 प्रश्न चुकलेले आहेत. तर मित्रांनो ते जे तुम्हाला मागे स्क्रीनशॉट मी दाखवला ते मित्रांनो त्याच्यानुसार तुम्ही गेला तरी चालेल. तर तुम्हाला अनुभव येऊन जाईल की आपला स्कोर काय होते आणि आपण सेफ झोनमध्ये आहोत की नाही. तर मित्रांनो 90+ ज्यांना आहे त्यांचं नॉर्मलायझेशन करून ते मार्क तुम्हाला जाणारच आहेत. बघा 105च्या पुढे जरी गेले तरी तुम्ही सेफमध्ये आहात. तर मित्रांनो आता मुलींच्यासाठी आपण बघू. बघा 2023मध्ये ग्राउंडसाठी EWS मुलींच्यासाठी मित्रांनो बघा तर बघा 79.89 एवढं कट ऑफ गेला. त्यानंतर बघा OBCसाठी बघा 80.80, त्यानंतर बघा SCसाठी 79.82. तर मित्रांनो हे बघा EWS आणि SC हे सेम आहे बघा मित्रांनो.
त्यानंतर एस टीसाठी 75 एवढा कट ऑफ गेला. तर मित्रांनो हे आहे फिमेलचं. तर मित्रांनो मी जी तुम्हाला कारणं सांगितली कट ऑफ वाढण्याचं कारण काय असू शकतं, तर मित्रांनो ही कारणं सगळी मुलींच्यासाठी पण लागू होतात. आता 2024मध्ये SSC GD ग्राउंडसाठी कट ऑफ किती लागणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर मित्रांनो बघा EWS बघा 86 एवढा कट ऑफ जाईल मुलींचा आता सध्या. त्यानंतर OBC बघा 84, त्यानंतर SC बघा 85 आणि ST बघा 80. तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघा, आता कोणता चालू आहे, एप्रिल चालू आहे. तर मित्रांनो मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमचं ग्राउंड चालू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही जोरदार तयारी करा. आणि मित्रांनो आत्तापासूनच तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. 5 किलोमीटर मित्रांनो हळूहळू पहिल्यांदा पळायचं आहे. त्यानंतर एकदम लोड घेऊ नका मित्रांनो. ज्यांना कुणाला सवय असेल त्यांनी केलं तरी चालेल. आणि मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मित्रांनो पुढच्या व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत येत राहील. आणि मला माहिती आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल आणि तुम्ही नक्की व्हिडिओ शेअर कराल. तर परत भेटू मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.